स्नोफॉल हा खूप झाला होता, त्यामुळे हॉटेलचा स्टाफ हा कंटिन्युअसली दर 10 मिनिटाला, दर तासाला हा स्टाफ हा क्लीन करत होता. तुम्ही बघू शकता. सिच्युएशन खूप हार्ड झाली होती, कारण की कंटिन्युअसली इथे स्नोफॉल हा होत होता आणि पूर्ण रिसॉर्टमध्ये फक्त आम्ही 2च कपल होतो. हॉटेलचा स्टाफ हा जे काही आम्हाला फूड लागेल ते आम्हाला रूममध्ये अवेलेबल करून देत होते आणि खरंच स्टाफ हा खूप कोऑपरेटिव्ह होता. नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे 24 जानेवारी सकाळी 8 वाजता तुम्ही पाहू शकताय डोम पूर्ण स्नोफॉलने पॅक झालेला आहे, भरलेला आहे. सकाळी स्नोफॉल हा फायनली थांबला, बट खूप हेवी स्नोफॉल रात्री झाल्यामुळे पाथ पूर्ण पॅक झाला होता, रोड पूर्ण ब्लॉक झाला होता. लिटरली 2 ते 3 फूट इतका स्नोफॉल हा झाला होता. तुम्ही कार्स पाहू शकता, पूर्ण स्नोफॉलमध्ये पॅक झालेले आहेत आणि व्ह्यू तर खूपच अमेझिंग होता. सकाळी उठल्यानंतरचे हे दृश्य आहेत. खूप छान वाटत होतं, बट रात्रीचं डोममध्ये राहणं खूप डिफिकल्ट होतं, कारण की ऑक्सिजन लेवल कमी होत होता. लाईट पण तिथे कधी कधी जायची आहे, बट रोड सगळे बंद आहेत. आणि हा आमच्या हॉटेलचा कॅफे आहे. सो देयर इज अवर कार. स्नोफॉल थांबल्यामुळे आम्ही रोडवरती स्नोफॉल खेळण्यासाठी आलो. खूप खूप जास्त एन्जॉय केला, काही फोटोज काढले. स्नोफॉल थांबल्यानंतर खूप जास्त ऊन आले होते, त्यामुळे गाडीच्या काचेवरचा स्नो काढणे खूप इम्पॉर्टंट होते, कारण की उन्हामुळे काच फुटण्याची शक्यता असते. खूप शांत आणि मेडिटेटिव्ह काम इथे वाटत होते. इथून जाऊशीच वाटत नव्हते. आम्ही जरी इथे अडकलो असलो तरी आम्हाला घरी यायची खरंच इच्छा होत नव्हती. इथला पहाडी पिझ्झा खरंच खूप यम्मी आणि डिलिशियस होता. I hope you are enjoying my vlogs. Thank you so much for watching.